नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMER पद भरतीमधील बघा उर्वरित 3 पदांचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 11 डिसेंबर 2025 या तारखेला जर बघितलं रात्रीला हा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या अगोदर बघा DMER कडून जर बघितलं 5 डिसेंबरला एक सूचना आलेली होती आणि त्यामध्ये जर बघितलं तर या रिझल्ट बद्दल एक अपडेट देण्यात आलेली होती आपल्याला आणि 11 डिसेंबरला जर बघितलं या 3 पदांचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता बघा हा निकाल तुम्हाला कुठे बघायचा आहे आणि त्यासोबतच बघा तुमचे नाव जर लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला पुढील प्रक्रिया काय करावी लागेल आणि बघा तुमचा रॉ स्कोर आणि आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर किती आहे म्हणजेच की बघा त्यामध्ये तुमचे मार्क्स किती ऍड झालेले आहेत किंवा कमी झालेले आहेत याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्या अगोदर बघा यामध्ये सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता की सरळ सेवेने तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025 गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबत ही जी सूचना आहे ती आलेली आहे. यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 1107 रिक्त पदांसाठी जर बघितलं ही जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा त्या अनुषंगाने जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर TCS मार्फत जर बघितलं तर ही ऑनलाईन परीक्षा जी घेण्यात आलेली होती. आता बघा एकूण जर बघितलं 17 संवर्गातील पदांपैकी 14 संवर्गातील पदांचा जो निकाल आहे म्हणजे की गुणवत्ता यादी आहे ते 5 डिसेंबर 2025 रोजी जी संचालनाची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा यावर प्रसिद्ध करण्यात आली होती व उर्वरित 3 पदांची म्हणजे की बघा समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ गुणांकन यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी सूचना जर बघितलं प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार बघा स्पर्धा परीक्षा 2025 मधील उर्वरित 3 पदांची समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ गुणांकन यादी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जे की बघा तुम्हाला इथं संकेतस्थळ देण्यात आलेली आहे यावर जे प्रसिद्ध करण्यात येत आहे याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. आता बघा तुम्ही जर बघितलं तर या 3 पदांचा निकाल जर बघितला तर खूप उशीर लागलेला होता. कारण की बघा या 3 पदांची जी परीक्षा आहे ते एका शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये घेण्यात आलेली होती आणि त्यानुसार जर बघितलं तर नॉर्मलायझेशन स्कोरमध्ये म्हणजे की त्यामुळे जर बघितलं उशीर झालेला होता आणि त्यानुसार जर बघितलं रिझल्टला पण टाइम लागलेला होता. तर बघा आता बघा संपूर्ण जे आहे म्हणजे तुम्हाला जे 3 पदांचे निकाल आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देतो तर त्यावरती आपण जाऊया. तर बघा आता तुम्ही इथं बघू शकता सर्वात अगोदर तुम्हाला इथं पोस्ट नेम देण्यात आलेला आहे लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजे की बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा निकाल जो आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा या तिन्ही पदांचा निकाल जर तुम्हाला बघायचा असेल आणि यामध्ये तुमचे नाव जर तुम्हाला बघायचे असेल तर बघा ही तिन्ही रिझल्टची जी PDF आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि बायो मध्ये देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा तुम्हाला इथे बघितलं तर रोल नंबर ऍप्लिकंट नेम आणि बघा रॉ स्कोर आणि आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर किती आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा अश्विनी युवराज गजेबिये या विद्यार्थिनीला जर बघितलं रॉ स्कोर 64 आहे. आफ्टर नॉर्मलायझेशन जर बघितलं तर 68.32 म्हणजे की बघा 4 मार्क ऍड होऊन तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा 2 नंबरच्या विद्यार्थ्यांना 96 मार्क आहे आणि 99 मार्क बघितलं तर आफ्टर नॉर्मलायझेशन मिळालेले आहेत. तर बघा तुमच्या नावासमोर तुम्हाला रॉ स्कोर आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स ऍड झालेले आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहेत. आणि बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांचे नाव या लिस्टमध्ये असेल तर त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा समोरची प्रोसेस काय राहणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगू शकेल. आणि मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव येईल का तर बघा तुम्हाला रॉ स्कोर म्हणजे की आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर किती मिळालेला आहे याबद्दल पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता बघा उर्वरित 2 पदांचा निकाल आहे त्याच्याबद्दलची पण माहिती बघूया. त्या अगोदर बघा ही जर PDF बघितली तर 318 पेजेसची आहे. एकूण जर बघितलं तर बघा यामध्ये बघा 9537 एवढे विद्यार्थी जे एक्झामला बसलेले होते आणि एवढ्या विद्यार्थ्यांची जर बघितली तर ही जी लिस्ट आहे ती लावण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता एकूण 9537 कॅन्डिडेट तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. आता बघा उर्वरित 2 पदांचा जो निकाल आहे त्यावरती आपण जाऊया. त्यानंतर बघा सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट मेडिकल यासाठी जर बघितलं तर तुम्हाला इथे रिझल्ट दिसून येणार आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा यामध्ये पण बघा तुम्हाला रॉ स्कोर आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर किती मिळालेला आहेत. तर बघा यामध्ये बघा काही विद्यार्थ्यांचे जर बघितलं तर रॉ स्कोर जास्त आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर जर बघितलं मार्क्स जे कमी आलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता पहिल्या विद्यार्थ्याला 106 मार्क होते रॉ स्कोर मध्ये आणि आफ्टर नॉर्मलायझेशन जर बघितलं तर 103.64 म्हणजे की बघा यामध्ये 3 मार्क जे मायनस करण्यात आलेले आहेत. 2 नंबरच्या विद्यार्थ्याला बघा 100 मार्क आहेत रॉ स्कोर मध्ये आणि आफ्टर नॉर्मलायझेशन जर बघितलं 97 आहेत. म्हणजे की बघा यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे जे मार्क्स कमी झालेले आहेत. आणि बघा खाली जर आपण आलो आणखी तर बघा यामध्ये काही काही विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत ते ऍड पण म्हणजे की वाढून पण आलेले आहेत.
पण ज्या प्रमाणात जर बघितलं तर लॅबोरेटरी टेक्निशियन मध्ये ऍड करण्यात आलेले होते, त्या कंपेअरमध्ये जर बघितलं तर या पदाचे जे निकाल आहे यामध्ये बघा आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर तुमचे जे मार्क आहे ते कमी करण्यात आलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि बघा ही जर पीडीएफ बघितली तर टोटल 337 पेजची आहे आणि या रिझल्टमध्ये पण तुमचे नाव असेल आणि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आता बघा सर्वात शेवटचं जे निकाल आहे म्हणजे की फार्मासिस्ट औषध निर्माता या पदासाठी आहे, तर बघा त्याच्याबद्दलची पण माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की पोस्ट नेम फार्मासिस्ट म्हणजे की बघा औषध निर्माता या पदाचा पण निकाल जो आहे अंतिम प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता बघा पहिल्या विद्यार्थिनीला बघितलं वैष्णवी विकास गायकवाड या विद्यार्थिनीला रॉ स्कोर जो आहे 80 आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन जर बघितलं तर यामध्ये बघा 98 म्हणजे की बघा 18 मार्क जे आहे ऍड झालेले आहेत. त्यानंतर बघा 2 नंबरच्या विद्यार्थिनीला जर बघितलं तर 72 मार्क आहेत आणि बघा 90 मार्क जे आफ्टर नॉर्मलायझेशन इथं ऍड करण्यात आलेले आहेत. आता बघा या पदाचा जर निकाल जर बघितला तर टोटल 1905 पेजेसची जर बघितलं ही पीडीएफ आहे आणि यामध्ये बघा तुमचे नाव आहे का आणि असेल तर बघा समोरची प्रोसेस तुम्हाला काय करावी लागेल आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती स्कोर मिळालेला आहे आणि रॉ स्कोर किती होता याबद्दलची माहिती तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव येईल का याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला देऊ शकेल. आता बघा याच्यानंतरची जी प्रोसेस जर बघितली तर बघा कॅटेगरी वाईज तुमची म्हणजे की मेरिट लिस्ट लावण्यात येऊ शकेल आणि त्यानंतर जर बघितलं तर विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीकरिता पण बोलवण्यात येणार आहे. आता बघा डॉक्युमेंट बद्दल जर का तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ते प्रोव्हाइड करू शकेल. आता बघा तुम्ही इथं बघू शकता की जे काही विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहे म्हणजे की गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे. जे काही विद्यार्थी एक्झामला बसलेले होते संपूर्ण विद्यार्थ्यांची तुम्ही इथं बघू शकता की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहे ते म्हणजे की 18, 10 अशा प्रकारे जर बघितलं तर आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर मार्क जे ऍड झालेले आहेत. आणि बघा या तिन्ही पदांचं जर बघितलं कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे तर बघा याच्याबद्दलची माहिती जर बघितली तर डिटेल अनालिसिस केल्यानंतर बघा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकेल आणि त्याबद्दलची जर का तुम्हाला लवकरात लवकर अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वाची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि या भरती संदर्भातील पुढील जे काही अपडेट आहे तुम्हाला मिळवण्यासाठी बघा माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बघा येणाऱ्या संपूर्ण भरतीच्या अपडेट बद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर बघा आजच्या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.